हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच कामस्तु वासुदेवांशं दग्धप्राद्रुद्रमन्युना देहोपपत्तये भूयस्तमेव प्रत्यपद्यत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला. संत श्री एकनाथ महाराज यांनी यथाविधी एवढ्या शब्दावर संपूर्ण रुक्मिणी स्वयंवर लिहिलेले. त्या ठिकाणी कृष्णाच्या घरी कशा पद्धतीचे पदार्थ तयार केलेले होते त्याचप्रमाणे तिथे या कृष्णाच्या रुक्मिणीला रेवतीने कसा उपदेश केला त्याचप्रमाणे आपल्या त्याला भांडवस म्हणतात म्हणजे मुलीला नवीन आलेली मुलगी तिला कसं वागावं कसं राहावं झाकपाक कशी करावी हे शिकवणं त्याला म्हणतात भांडवस हे सांगितलं. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या लग्नामध्ये धेंडा नृत्य म्हणजे काय हा जवळपास हे 15व्या शतकापर्यंत 16व्या शतकापर्यंत होतं. त्याचं कारण आत्ताच या म्हणाल्या लहान होत्या मुली लग्न झालं त्यावेळेला फार मोठ्या नसायच्या आणि तिला खांद्यावर घेऊन नाचायचं. मुलीला म्हणजे वधूला वराने खांद्यावर घेऊन नाचणे ज्याला म्हणतात धेंडा नृत्य. हे धेंडा नृत्याचं वर्णन नाथांनी केलेलं आहे. जनी जनार्दन स्वामींनी केलेलं आहे. तेव्हा धेंडा नृत्य त्याचप्रमाणे या गौरीहार पूजन या सगळ्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. असो याप्रमाणे यथाविधी एवढ्या शब्दावर त्यांनी संपूर्ण रुक्मिणी स्वयंवराचं विवरण केलेलं आहे. त्या ठिकाणी म्हटलंय की रुक्मिणी हरण वार्ता जुनाट होय सर्वता परी पाणीग्रहण व्यवस्था नवी कथा कवित्वाची असं नाथ महाराज म्हणतात की आता पाणीग्रहण कसं झालं हे मी सांगतो. हरण झालं पण पाणीग्रहण त्या ठिकाणी त्यांनी पाणीग्रहणाचं वर्णन केलेलं आहे. असो याप्रमाणे मोठा थाटमाट झाला. द्वारकेमध्ये सगळ्यांना आनंद झाला. कृष्णाला आणि रुक्मिणीला अनेक लोकांनी आंदणं दिली. त्याचप्रमाणे वस्त्र प्रावरण अलंकार दाग दागिने सर्व श्रीकृष्णाला लोकांनी जे लोक आले त्यांनी कृष्णाला अर्पण केलं. याप्रमाणे मोठ्या थाटामध्ये दिवस चाललेले असताना हळूहळू 1 वर्ष झालं आणि रुक्मिणी प्रसूत झाली. आता 1च दिवस झाला अजून दुसरा दिवस सुद्धा उजाडला नाही. त्याच वेळेला या रुक्मिणीला जो पुत्र झाला तो मदनाचा हा उत्तरावतार आहे. या ठिकाणी प्रद्युम्न रूपाने तो जन्माला आला. रुद्रमन्युना भगवान रुद्राच्या दृष्टीने जो मदन जळाला अनंग झाला त्याचं नाव अनंग पडलं. ज्याला अंग राहिलं नाही शरीर राहिलं नाही तेव्हा मदन जळाला आणि हा मदन भगवंताच्या पोटी आता जन्माला आला प्रद्युम्न म्हणून. तो त्या दिवशीपासून त्याची पत्नी वाट पाहत होती की आपला पती कुठे जन्माला येईल. तो या ठिकाणी जन्माला आला. शंभरासुराला हे कळाल्याबरोबर त्याने रात्रीतून त्या मुलाला उचललं आणि तम शंभर कामरूपी त्याला कळालं की हा माझा शत्रू आहे. त्याने उचललं त्याला त्या बाळाला आणि आकाश मार्गाने घेऊन गेला आणि जाता जाता आता समुद्र तिथेच होता. कृष्ण द्वारकामध्ये द्वारकेच्या बाजूला समुद्र म्हणजे टाकून देऊ समुद्रात. बस एक लहान मुलगा समुद्रात टाकून दिला तर काय करणार आहे कुणाला मरून जाईल. समुद्रात टाकला खरा सविदित्वा मन शत्रुम प्राशोदत आणि त्याला समुद्रात टाकून दिल्यानंतर त्याला असं वाटलं की आता हा ठार झाला. तम शंभराय काही पण दैव मोठं विचित्र असतं. आपण किती जरी प्रयत्न केला मृत्यूला मारण्याचा तरी मृत्यू
आपल्याला येणारच. तो आपला शोधच घेत येतो. तुम्ही किती मृत्यूला टाळा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव 1400 वर्ष जगले म्हणून काय झालं, शेवटी मृत्यू आलाच. देहाला मृत्यू आहेच आहे. तम शंभरा या कैवर्ता, एक कैवर्त नावाच, कैवर्त म्हणजे हा मासे धरणारा पारधी. त्या पारधीनी समुद्रामध्ये जाळं टाकलं आणि त्याच्या जाळ्यामध्ये हा मुलगा, त्याच्या जाळ्यामध्ये एक मासा आला, ज्या माशाने या मुलाला गिळलं होतं. आता माशाला दात नसतात, मासा मुलाला गिळलं माशाने आणि तो मासा इतका चमकदार दिसू लागला, तो नेमका याच्या जाळ्यामध्ये आला. मुलगा गिळलेला मासा जाळ्यात आल्याबरोबर तो म्हणला, हा हा काय मासा आहे, हा काय रूप आहे त्याचं, किती चमकदार आहे. आपण हा मासा राजाला द्यावा, राजा आपल्यावरती खुश होईल म्हणून उपायजनम उपायन म्हणून. राजेसाहेब ते म्हणे काय, कुणीकडे आला व्याधा. ते म्हणे काही नाही, मी या ठिकाणी एक मासा घेऊन आलोय, खूप चांगला आहे, तुम्हाला द्यावा, अर्पण करावा. ते म्हणे मासा पाठवून द्या म्हणे. मुत्पाक खाण्यामध्ये पाठवून दिला, स्वयंपाकघरात पाठवून दिला. सुदा महानस नीत्वा, महानस म्हणजे स्वयंपाकघर, स्वयंपाकघरातल्या स्वयंपाक्याकडे तो दिला. म्हणले हे राहू द्या. आणि मग त्या स्वयंपाक्याने तो चिरल्याबरोबर त्यातून बालशतत्व उत्पत्तीम, त्यातून एक मुलगा बाहेर पडला. अरे कोण आहे मुलगा, या माशाच्या पोटातून. पाहिल्याबरोबर तिथं रती त्या ठिकाणी आलेलीच होती. ती या ठिकाणी स्वयंपाकाच्या मदतीचं काम करत होती. या स्वयंपाकघरामध्ये अनेक जणी स्त्रिया होत्या, कोणी भाजी निसून दे, कोणी झाड लोट कर, कोणी काही मदत कर, त्यामध्ये ही देखील होती. आणि तिने या वेळेला रूप वेगळं धारण केलेलं होतं. ती या ठिकाणी आली. तिने पाहिल्याबरोबर भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारद एकदम तिथे स्वयंपाकघरात आले. हा नारदा इकडे. ते म्हणाले हे पार्वती, हा मुलगा म्हणजे तुझा पती आहे. ती म्हणाली माझा पती? हो, भगवान नारायण सुता, हा प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाचा पुत्र आहे. आणि याला तू सगळ्या विद्या शिकव, तुला मी गुप्त होण्याची विद्या देतो. त्याचप्रमाणे महामाया ही विद्या दिली, कारण हा शंभरासूर माईक युद्ध करतो, त्या माईक युद्धाला महामाया उपयुक्त ठरेल, ते तुला मी विद्या देतो. आणि हे सगळं त्याला शिकून तयार करायचं आणि नंतर शंभरासुराला आव्हान द्यायचं. ती म्हणाली काही हरकत नाही. त्याप्रमाणे तिने त्याला मोठं केलं. थोडं मोठा झाल्याबरोबर 8-10 वर्षाचा झाल्याबरोबर त्याला शिकवायला सुरुवात केली. धनुष्य बाणामध्ये तत्पर करून टाकलं. मायावी सगळ्या विद्या त्याला शिकवल्या. धनुष्य, बाण, गदा, त्याचप्रमाणे तलवार, सगळ्या गोष्टी शिकवल्या. गावाच्या बाहेर जायचं, गुप्त रूपाने शिकवायचं आणि परत यायचं. कुणाला काही कळलं नाही. हा 16 वर्षाचा झाला. 16 वर्षाचा झाल्याबरोबर हिचं नाव काही नाही, माया रूपानेच ती राहत होती. ती काही तिने आपण रती आहोत ही दाखवलंच नाही. आणि एके दिवशी 16 वर्षाचा झाल्याबरोबर ती एकदम त्याच्याबरोबर वेगळ्या पद्धतीने वागू लागली. तो म्हणाला कागाई, आतापर्यंत तू माझ्याशी गुरु, शिक्षक, आई म्हणून वागली, पण आता मात्र वर्तसे कामिनी यथा, तू माझ्याकडे बघून लाजू लागलीस, माझ्यासमोर येताना पदर तोंडासमोर घेऊ लागलीस, हसू लागलीस, हे काय, कशासाठी? मग तिने सांगितलं महाराज तुम्ही माझे पुत्र नाहीयेत, तुम्ही माझे पती आहात. कसं काय? मग त्यांनी सगळं वर्तमान सांगितलं. तुम्ही कसे जन्माला आलात, नारदाने काय सांगितलं, हे सगळं सांगितल्यानंतर आता तुम्हाला सगळ्या विद्या मी शिकवलेल्या आहेत. आता गावाच्या बाहेर जा आणि शंभरासुराला आव्हान द्या. गावाच्या बाहेर गेला, शंख फुंकला, शंभरासुराला आव्हान दिलं. शंभरासुरा ये, तुझा शत्रू जिवंत आहे, तुझ्याशी युद्धाला आलाय. मांडल्याबरोबर शंभरासूर थक्क झाला. त्याने हातामध्ये शस्त्र घेतलं, गदा घेतली आणि युद्धाला आला. शंभर शिशिर काया, त्या ठिकाणी शंभरासुराने सगळी मायावी विद्या निर्माण केली. आकाशामधून तो युद्ध करायचा. बाण दिसायचेच नाहीत, पण ते लागायचे. भूत, प्रेत, पिशाच, शाकिनी, डाकिनी सगळ्या अंगावर आलेल्या, सगळ्या अंगावर वरतून काही रक्त पडतंय, काही घाण पडतीये, पण हे सगळं खोटं असायचं. दिसायचं वरतून, पण सगळं खोटं. याप्रमाणे गदा युद्ध सुरू झालं आणि नंतर त्यांनी मायावी युद्ध सुरू केलं. आता हा सगळा
मायावी युद्धामध्ये प्रवीण झालेला होता. म्हणून महामाया यांनी प्रयोग त्याचा महामायेचा केला आणि सगळे त्याचे शस्त्र अस्त्र भूत प्रेत पिशाच सगळे नष्ट करून टाकले. आणि नंतर आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलं आणि त्यांनी शंभरासुराला ठार मारलं. शंभरासुराचा वध केला आणि नंतर म्हणे बस आता झालं, शंभरासुराला मारलं म्हणजे आता आपण कुठं जायचं, चला म्हणे द्वारकेला. बार्या अंबरचारिण्य चला म्हणल्या. आकाश मार्गाने जायची विद्या माहीत होती. निघाले आकाश मार्गाने अंतःपुरवरून राजन आणि आले द्वारकेच्या वरती आले. आल्याबरोबर आता याने असं वर्णन केलेलं आहे की आता 16 वर्ष झालेत ना, 16 वर्षामध्ये श्रीकृष्णाचे सगळे लग्न झालेले होते. सगळे 16,108 सगळ्या स्त्रिया बघू लागल्या. म्हणले कोण आहे हो, म्हणले कोण आहे. रुक्मिणी म्हणले कोण आलं. पाहिलं वरून तर कुणीतरी सुंदर एक तरुण दिसतोय आणि त्याच्याबरोबर एक तरुणी दिसते. प्रलंब बाहुम ताम्राक्षम. अहो या अतिशय सुंदर असा प्रकारचा हा मदनच होता तो. त्याचं वर्णन काय करावं. त्याच्या आजानुबाहू अलंकार धारण केलेले सुंदर दृष्टी होती. कृष्णमत्वा. सगळ्या स्त्रियांना वाटलं कृष्ण तर नाहीये, अजून एक बायको घेऊन आलेत. सगळ्या बाकीच्या 16,108 स्त्रियांना वाटलं हे कृष्णच आहेत आणि अजून एक स्त्री आणली की काय, म्हणून सगळ्या जणी लाजल्या आणि आतमध्ये गेल्या, अंतःपुरामध्ये गेल्या. अवधार्य आणि तेवढ्यात हा खाली उतरला. उतरल्याबरोबर सगळ्या थक्क झाल्या. अत्र तत्र सीता पांगी. त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया तर होत्या. वसुदेव होते, देवकी होते आणि रुक्मिणी सुद्धा होती. पाहिल्याबरोबर रुक्मिणी म्हणाली अहो कोण आहे होय. आणि एकदम तिच्या मनात आलं की जर गोपालकृष्ण तर इथंच आहेत, कृष्णासारखा दिसणारा कोण आहे. आणि ती म्हणाली की जर माझा मुलगा जिवंत असता 16 वर्षापूर्वी गेलेला तर तो निव्वळ असा दिसला असता, तर तो तुल्यवयो रूपा, तो याच्याच सारखा दिसला असता. असं उद्गार काढतात क्षणी नारद पुन्हा इथे आले. नारद आल्याबरोबर सगळ्यांनी नमस्कार केला. म्हणजे नारदा नारदो कथयत सर्वम. नारद म्हणाले अहो हा तुमचाच मुलगा आहे. कृष्ण याला सगळं माहित होतं. कृष्ण शब्द काढला नाही बघा. काय युक्तिवाद आहे, काय हुशार कृष्ण आहे. काही खरं म्हणजे कृष्णाने शोधून आणला नसता का. कृष्णाला सगळंच येत होतं आणि माहितही होतं. पण काय की वा म्हणे कोण आहे काय की, त्याने असं नाटक केलं काय की कोण आहे पहा बरं कोण आहे ते. तेवढ्यात नारद म्हणाले अरे तुमचाच मुलगा आहे. तर श्रुत्वा महदाश्चर्यम. हे ऐकलं आणि आमचा मुलगा हो, जो एकदम 1 दिवसाचा असताना जो घेऊन तुझ्या समोरून गेला अदृश्य झाला तो हा मुलगा आहे. असं म्हटल्याबरोबर म्हणे आणि ही त्याची पत्नी. आजकाल मुलं जातात अमेरिकेला शिकायला म्हणून आणि पत्नीच घेऊन येतात, तिथूनच बायको करून आणतात. हो म्हणले अशी कशी. हो म्हणले आता तसंच नवीन पद्धत अशीच आहे, जायचं आणि पत्नीच घेऊन यायची. यम वै मोह पितृस्वरूप. सगळ्यांना असं वाटलं मला गोपालकृष्णासारखं रूप धारण केलेलं आनंद वाटला आणि आपला पुत्र परत आला. रुक्मिणीला खूप आनंद झाला. याप्रमाणे सर्वांनी त्या ठिकाणी महोत्सव साजरा केला. आणि आता याचं तर लग्न झालेलंच होतं. म्हणजे तुमचं लग्न म्हणजे आमचं गेल्या जन्मातच आमचं लग्न झालेलं आहे, आता पुन्हा लग्न करायची गरज नाही. ते म्हणाले हरकत नाही, पण त्या निमित्ताने सगळ्यांना आपण गाव जेवण देऊ. मातृभाव मतिक्रम्य. याप्रमाणे सर्वांना नष्ट प्रद्युम्न मायात गेलेला मुलगा परत आला. द्वारकौकसहा. सगळ्या द्वारकेतल्या लोकांना आनंद झाला. आणि इकडे ते म्हणतात गोपालकृष्णाच्या स्त्रियांना तर हा कृष्णच आहे असं वाटून लाज वाटायला लागली, लज्जा वाटायला लागली. तर बाकीच्यांचं काय असा शब्द वापरलाय भागवतकारांनी की जर कृष्णाच्या आया यांना जर या मदनामध्ये आपल्या पतीचा साक्षात्कार होत होता, कृष्णाचं रूप दिसत होतं, तर बाकीच्यांना न दिसायला काय झालं. कामेश्वरेची विषय की मुतान्य नार्या. इतरांची काय कथा असं म्हटलंय. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते एकदा असं झालं की कृष्ण सभेमध्ये बसलेले होते आणि द्यूत खेळत होते. द्यूत खेळता खेळता समोरून शमंतक मणी धारण करून प्रत्यक्ष सत्राजित आले. आल्याबरोबर काय सूर्यासारखं तेज प्रभा पडलेली. सगळ्यांना वाटलं सूर्यदेव आले. सगळे म्हणाले अहो कृष्णा सूर्यदेव आले तुमच्या दर्शनाला, सूर्यदेव आले. कृष्ण म्हणाले सूर्यदेव पाहायला. अरे 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 हे सूर्यदेव नाही आहेत म्हणे, हे सत्राजित आहे. बसा.
त्यांचे सत्कार वगैरे केला. आता या सत्राजिताला सूर्य प्रसन्न होता आणि सूर्याने त्यांना एक मणी दिलेला होता. त्या मण्याची पूजा अर्चा झाली म्हणजे तो 20 भार सोनं देत असे. या ठिकाणी 20 भार सोनं, 8 भार सोनं, 8 भार सोनं दररोज द्यायचा. तर 8 भार म्हणजे 20 तोळे असं म्हटले. भार म्हणजे 20 तोळे. तेव्हा 160 तोळे सोनं रोज मिळत असे. आज भाव काय आहे बघा. हा 1.25 लाख सोन्याचा भाव आहे. तेव्हा हे एवढं सोनं रोज. आणि ज्या गावामध्ये हा मणी आहे तिथे आधी नाही, व्याधी नाही, उपाधी नाही, सगळ्यांना सगळ्या प्रकारचं रोग नाही, राई नाही, काही होत नव्हतं. सगळ्यांना आरोग्य संपन्नता प्राप्त होत असे. त्यांनी दर्शन घेतलं आणि तो निघून गेला. निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा असंच भेटीला आल्यावर कृष्ण त्याला म्हणाले, अरे सत्राजिता, आम्हाला असं वाटतं आता या ठिकाणी कृष्णाने स्वतःसाठी नाही मागितला. ते म्हणाले की उग्रसेन हा राजा आहे. उग्रसेनाकडे जर हा मणी असेल, राजाला शोभिवंत दिसतो. अहो राजा सगळ्या जगाची आपली काळजी घेतो, संपूर्ण द्वारकेची मथुरेची काळजी घेतो. तर मग राजाला असा मणी असेल तर तो यज्ञ या काहीतरी करील ना, एवढा सोन्याचा उपयोग करील. म्हणून हा राजाला, आमच्या उग्रसेनाला जर हा मणी असेल तर बरं झालं असतं, असा उच्चार केला. म्हणजे मागितलाच खरं म्हणजे. कृष्णाने मागितला आणि यांनी दिला नाही. तो म्हणला कृष्ण एवढा वैभव संपन्न असून कृष्णाने आपल्या जवळचं द्यावं धन. त्यांना जर उग्रसेनाला द्यायचं तर आपल्या जवळचं द्यावं, मला कशाला मागायचं. कृष्णाने मागितला आणि हा तसाच गुपचूप उठला आणि घरी आला. आल्याबरोबर त्यांनी मणी देवघरात ठेवला आणि गेला निघून. म्हणला कृष्णाच्या मनात काळं आलं. एवढ्यात त्याचा भाऊ होता. हा भाऊ त्यांनी पाहिलं की अरे या ठिकाणी मणी दिसतोय आणि हा मणी आता आपल्या भावाने तर काही घातला नाही, मग आपण तो घालावा. म्हणून त्यांनी दिने दिने स्वर्ण भागा नष्टो ते प्रभो, ज्याप्रमाणे हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा मणी, एवढा सोनं नाणं देणारा आणि सर्वांना अत्यंत आरोग्य संपन्न ठेवणारा मणी, न संतीमाय नसतं तर येत असते फिरते तो मणी. कृष्णाने मागितला पण यांनी दिला नाही. तमै कदा मणिम कृष्ण कंठे प्रतिमुज महाप्रभम प्रसेनो होय मारुय मृगयम बेचरद्वने. प्रसेनाला असं वाटलं की आपण हा मणी घ्यावा. बरं, मणी घेऊन कुठे सभेमध्ये जावं, लग्न कार्यात जावं नाही. कुठे गेला तर मृगया करायला, रानावनात. मणी घालून कुठे रानावनात जातात का, पण गेला. त्याला वाटलं कधीच घालायला मिळालं नाही, गेला रानावनात मृगया करण्यासाठी गेला. आणि जाताना आता प्रत्येकाला त्या मण्याचं आकर्षण कसं होतं पहा. तो हयमारुह्य घोड्यावर बसला होता, घोड्यावर बसून गेला. तो मणी पाहता क्षणीच एका सिंहाला वाटलं हा मणी आपल्याजवळ पाहिजे, म्हणून त्याने घोड्याला मारलं, प्रसेनाला मारलं आणि तो मणी तोंडात घेऊन सिंह निघून गेला. सिंह पुढे जात असताना वृक्षराज प्रत्यक्ष जांबवंत ते यायले होते. त्यांनी तो मणी पाहिला. अरे म्हणले हा मणी फार चांगला आहे, दिसायला प्रकाशमान आहे, आपल्याला हा मणी पाहिजे. म्हणून त्यांनी त्या सिंहाला ठार मारलं आणि जांबवंताने हा मणी स्वतःजवळ घेतला आणि निघाला. तो आपल्या घरी आणला, गुहेमध्ये गेला आणि गुहेत गेल्यानंतर आपल्या मुलीच्या, त्या ठिकाणी बाळाच्या पाळण्यावरती तो मणी लावला. ज्याप्रमाणे इकडे श्रीकृष्णाच्या कानावर वार्ता आली. लोक म्हणू लागले, कृष्णा तुम्ही काही ऐकलं का? म्हणले काय? तुमच्याबद्दल लोक बोलू लागले. काय बोलू लागले? तुम्ही मणी चोरला, तुमच्यावर आळ आला. असं म्हणतात की या वेळेला रुक्मिणीने चतुर्थीचा चंद्र पाहिला होता, भाद्रपद महिन्यात चतुर्थीचा, आणि त्यामुळं कृष्णावर आळ आला. चोरीचा आळ येतो ना भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला जर चंद्र पाहिला शुक्ल पक्षातल्या तर आळ येतो. याप्रमाणे आळ आला. कृष्ण म्हणाले काय मी मणी चोरला? भ्राता ममे ते तत्सुत्वा करणे करणे जपंजना कर्णोपकरणी. उडत उडत कृष्णापर्यंत वार्ता आली. कृष्ण म्हणाले हे योग्य नाही. माझ्याबद्दल अशा प्रकारचं लोकांच्या मनामध्ये संशय येणं हे दुर्यशो. माझ्या यशाला काळीमाय. अहो थोडा जरी बारीक टिकला काळीम्याचा असलं तरी ते दोषच आहे. नाही,
मी त्याचं काहीतरी योग्य अयोग्यता ठरवतो आणि साक्षी पुराव्यानिशी मी सिद्ध करतो की मी नेला नाही. कृष्ण म्हणाले चला रे सैन्य घ्या. सैन्य घेतलं आणि कृष्ण वनामध्ये गेले. वनात जाता 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 त्यांना प्रसेन मरून पडलेला दिसला, घोडा मरून पडलेला दिसला. अरे म्हणले हा प्रसेन मरून पडलाय. सगळीकडे असं उठलं की कृष्णाने प्रसेनाला मारलं आणि मणी घेतला असं उठलं होतं. त्यांनी पाहिलं अरे प्रसेन मेला. मग कोणी मणी घेतला पाहिलं तर पावलं पाहिले. कृष्णाचा अभ्यास किती होता. पावलांचे ठसे पाहिले, कारण वनामध्ये काय कळतो, वनातले सगळे रस्ते सारखेच दिसतात. पाहिले ठसे, अरे हे ठसे सिंहाचे. सिंहाच्या ठशाच्या मागून जात 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 पुढे गेला तर सिंह मेलेला. अरे मग कोणी नेलंय पाहिलं तर वृक्षराजाचे ठसे, अस्वलाचे ठसे दिसले पायाचे. अस्वलाच्या पायाच्या ठसावून जाता 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 एका गुहेपर्यंत येऊन पोहोचले. तिथं प्रकाश दिसला. अरे इथं मणी दिसतोय. या गुहेमध्ये सगळ्या सैन्याला सांगितलं या गुहेत तुम्हाला येणं शक्य नाही, मी एकटा जातो, तुम्ही सगळे बाहेर थांबा. कृष्ण एकटे आतमध्ये गेले आणि गुहेत गेल्याबरोबर त्या पाळण्याला मणी लागलेला होता. आणि एक त्या वृक्षाची मुलगी ही सत्यभामाच, ती झोका देत होती, हा मणी तुझाच आहे, हा मणी तुझाच आहे, पराक्रमाने मिळवलेला आहे वगैरे वगैरे गाणं गात होती. कृष्णाने पाहिल्याबरोबर त्या मण्याला हात घेतला, ओढला. तो मणी ओढल्याबरोबर ही चिरचिर चिरचिर चिरकली. अरे मणी कोणीतरी घेऊन चालला तर तिला काही बोलता येत नव्हतं. चिरकली ती चिरकल्याबरोबर आतून हे अस्वल महाशय प्रत्यक्ष यक्षराज वृक्षराज आले. जांबवंत, हा जांबवंत इतका जुना होता की वामन जन्माला आले तेव्हा यांनी दुंदुभी वाजवल्या होत्या. वामन जन्माला आले तेव्हा दुंदुभी वाजवल्या. मग रामाच्या काळात हा होता, त्रेतायुगात आणि द्वापार युगातही आहे. इतका हा जुना जाणता प्राचीन. आणि शक्ती किती होती, अंगावर सगळे केस असल्यामुळे त्याला काही लागत नव्हतं. युद्धामध्ये प्रवीण, रामाला मदत केलेली. आणि तो आल्याबरोबर त्यांनी कृष्णाला सांगितलं हे कोण आहेस तू, मणी ठेव खाली, माझ्याबरोबर युद्ध कर. कृष्ण म्हणाले युद्ध. त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं, द्वंद्व युद्ध सुरू झालं. हातात तर शस्त्र नव्हतं, मुष्टी प्रहार सुरू केले. दोघेही एकमेकाला मुष्टी प्रहार मारू लागले. 1 2 3 4 5 6 अहो किती 28 दिवस युद्ध चाललं. इकडचे सगळे बाहेर लोक म्हणले आता कृष्ण जे गेलेत, 28 दिवस म्हणजे थोडे झाले का, 3 आठवड्यापेक्षा 4 आठवडे होऊ लागले. आता कृष्ण येत नाहीत, आतमध्ये गेले ती गेले, सगळे परत आले. रुक्मिणी म्हणली कृष्ण काही आले नाहीत. जे गेले त्या गुहेमध्ये ते काही परत आले नाही. आणि मग तिने गणपतीची प्रार्थना केली, व्रत केलं चतुर्थीचं, हे गणेशा तू माझ्या पतिराजाला सुखरूप परत आण. याप्रमाणे इकडे तिने व्रत सुरू केलं. आणि कृष्णाचा जो हस्त त्यामध्ये मुष्टी प्रहार जो होता तो इतका जबरदस्त, वज्र निष्पेष निष्ठुर, हा एक एक वज्राप्रमाणे तो प्रहार लागू लागला. आणि म्हणले हा विचार करू लागला एवढा प्रहार तर मी आतापर्यंत आयुष्यात 3 युग झाले पण त्या 3 युगामध्ये मी कोणाकडून एवढा प्रहार खाल्ला नाही. विष्णू पुराण पुरुषम कोण आहे हे प्रत्यक्ष राम तर नसतील. विष्णू पुराण पुरुषम, हा पुराण पुरुष असला पाहिजे, श्री रामचंद्र असले पाहिजेत. रामा तुम्ही राम आहेत का असं म्हणल्याबरोबर त्यांनी एकदम भगवंतानी आपलं राम लक्ष्मण सीता मारुती भरत शत्रुघ्न हे सगळं राम पंचायतन दाखवलं. पाहिल्याबरोबर त्याने नमस्कार केला. म्हणला हा रामा, साष्टांग नमस्कार केला. हो मग मला आधी सांगायचं ना मी राम आहे म्हणून. ते म्हणे मी राम नाही, मी कृष्ण आहे. मागच्या जन्मामध्ये मागच्या युगामध्ये मी राम होतो, आता या युगामध्ये मी कृष्ण आहे. ते म्हणे मग का नाही सांगितलं. ते म्हणे नाही, मार खाल्ल्याशिवाय कळत नसतं. जोपर्यंत स्वतःला बुद्धी प्राप्त होते ती भगवंताच्या कृपेने, ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नसतं. आणि मग हात जोडले, क्षमा मागितली. मी एवढं तुम्हाला मार दिला नसता, माझे सुद्धा मुष्टीप्रहार तुम्हाला लागले, देवा मला क्षमा करा. ते म्हणाले तुला मी क्षमा केली, पण म्हणे आता तुम्ही एक माझी विनंती ऐका. शेवटी भक्त आहे मी तुमचा. काय विनंती आहे. विनंती एवढी आहे का की तुम्ही माझी मुलगी सत्यभामा तिला पत्नी म्हणून करून घ्या. ते म्हणले अस्वलाची पत्नी, अस्वलाची मुलगी अस्वलीनच आहे.
म्हणले असू द्या, अहो देवाला काय, सगळे सारखेच. याप्रमाणे म्हणले काय हरकत नाही, परत तुमच्या मुलीला आम्ही स्वीकारतो. आता आपलं दोघांचं नातं झालं. याप्रमाणे दोघेही भगवान गोपाल कृष्णाला तिने मुलगी अर्पण केली, तो मणी अर्पण केला. आणि कथम सृजामे मरजा प्रसिद्ध वाचू कथम. आणि द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्याबरोबर सगळे म्हणाले कृष्ण आले, कृष्ण आले, कृष्ण आले. म्हणले कृष्ण आले, पण म्हणले पण काय, मणी आणला का नाही? हो मणी आणला. अजून एक गोष्ट आणली म्हणे. म्हणे काय? एक अस्वलीन आणली. अस्वलीन कशाला आणली? रुक्मिणी आली ओवाळायला कृष्णाला दारामध्ये. अहो कृष्ण हे काय? कृष्ण म्हणले तुझी सवत. माझी सवत? अस्वलीन? अहो म्हणली माझी सवत अशी असते का? कृष्ण म्हणाले अगं भक्ताची इच्छा होती, मी तिला आणलं. याप्रमाणे आतमध्ये आणलं आणि श्रीकृष्णाने तिला मानवी रूप देऊन टाकलं. याप्रमाणे ही सत्यभामा मानवी रूपामध्ये सुंदर अशा रूपामध्ये प्रगट झाली. आणि ताम सत्यभामाम भगवान उपमे यथाविधी. भगवंतांनी तिचं यथाविधी तिच्याबरोबर लग्न लावलं. सावधान. याप्रमाणे कुंतींच्या कुल्यकरणे सह अमय करून. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते विज्ञाता तुम्ही गोविंद दग्धाना पांडवान. इकडे भगवान गोपाल कृष्ण एकदा पांडवाकडे गेले आणि पांडवाकडे गेल्यानंतर बरेच दिवस तिथे राहिले. कुंती म्हणाली देवा बरं झालं आपण आलात, कारण तुम्ही त्यावेळेला अक्रूराला आमच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की कुंतीकडे नीट लक्ष द्या, तिच्या मुलाकडे लक्ष द्या, नाही तर माझ्याशी गाठ आहे. तुमच्या या शब्दाने मला किती बळ आलं, आम्ही किती चांगलं राहिलो. सोपी कृष्णोद्यम ज्ञात्मा. आणि आता माझी चौकशी करण्यासाठी आपण आलात. पहिल्यांदा भेट आहे माझी चौकशी, कारण मी कसे राहते, माझी मुलं कसे राहतात, माझं क्षेम कुशल विचारण्यासाठी आपण आलात. खरोखर एवढ्या कामामधून आपण आलात, तेव्हा आपल्याला नमस्कार असो. तस्मिन्. आणि मग भगवान गोपाल कृष्ण आणि युधिष्ठिर हे सगळे गप्पा मारत असताना कृष्ण म्हणाले चला आता आपण बरेच दिवस थांबले आणि म्हणे आपण आता वनामध्ये जाऊ, काही क्रीडा करू. आणि याच वेळेला प्रत्यक्ष खांडव वन त्यांनी अर्जुनाने जाळलं आणि खांडव वनामधून अग्नीनं त्यांना रथ, त्याप्रमाणे शायक बाण, अक्षय अशा प्रकारचा बाण भाता आणि न फुटणारं न तुटणारं कवच एवढं दिलं. खुश झाला खांडव वनामध्ये, कारण त्यांनी सगळं खाऊन टाकलं ना. आणि या वेळेला जो मयाला वाचवलं होतं त्या मयाला सांगितलं तू या ठिकाणी सुंदर प्रकारची सभा निर्माण करायची. मय निर्मित शिल्प तयार केलं आणि ते या ठिकाणी आपल्याला इंद्रप्रस्थामध्ये दिसतं. याप्रमाणे ही घटना त्याच वेळेला घडलेली आहे. आणि नंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी अनेक पशु मारले, मृगया केली आणि परत येताना यमुनेच्या तीरावर एक मुलगी दिसली. कृष्ण म्हणाले अर्जुना विचार बरं ती मुलगी कोण आहे? अर्जुन म्हणला का हो कृष्णा, प्रत्येक मुलगी दिसली की तुम्हाला वाटतं तुमची पत्नीच आहे का? तिने तुमच्याशी लग्न करावं? नाही नाही विचार तिला. इतकी सुंदर मुलगी तपश्चर्या करत होती. तिला विचारलं अर्जुनाने बाई साहेब आपण कोण आहे आणि आपण तपश्चर्या करतात कशासाठी? तर ते म्हणे त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की गोपाल कृष्णाशी माझं लग्न व्हावं, म्हणून मी या ठिकाणी सूर्याची मुलगी आहे मी आणि कृष्णाशी लग्न होण्यासाठी मी तपश्चर्या करते. असं म्हणल्यावर अर्जुनाने सांगितलं कृष्णा हे तुमचीच आसामी आहे. कृष्णाने तिला रथात घातलं आणि यथाविधी लग्न केलं. याप्रमाणे घटना घडली. आता इकडे श्रीकृष्ण एकदा पांडवांच्या भेटीला गेलेले असताना पांडवांच्या भेटीला श्रीकृष्ण गेले आणि ही संधी साधली अक्रूराने. आता अक्रूर चांगला होता पण त्याच्याही मनात काय कधी किलमिश येईल सांगता येत नाही. त्यांनी कृतवर्म्याला सांगितलं कृतवर्म्या आता कृष्ण इथं नाही येत आणि मणी हा आहे इथंच आहे, समंतक मणी कृष्णाने परत आणलेला तो त्याच्याच राजाजवळ आहे. आणि या वेळेला भगवंतानी जांबवती बरोबर विवाह केला, त्याचप्रमाणे कृष्णाने या सत्यभामेबरोबर विवाह केला आणि मणी मात्र हा सत्यभामेचा मणी सत्यभामेला भाऊ नव्हता
त्यामुळे हा मणी सत्यभामेचाच होईल, म्हणजे कृष्णाचाच होईल. म्हणून तू एक काम कर, तू तिच्या वडिलाला ठार मार, तो एकटा आहे. याप्रमाणे सत्यभामेला न कळत त्यांनी मण्यासाठी केवळ अक्रूरांच्या सांगण्यावरून कृतवर्म्याने याला ठार मारले. आणि ठार मारल्याबरोबर इकडे सत्यभामा रडत 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 गेली आणि तिने कृष्णाला सांगितलं. कृष्ण त्यावेळेला तिथं नव्हते, दिल्लीला गेलेले होते, हस्तिनापुराला गेलेले होते. कृष्णाला रडत सांगितलं, माझ्या वडिलाला ठार मारलंय आणि मणी कुणीतरी घेऊन गेले. तोपर्यंत तिने आपल्या वडिलाला तेलामध्ये ठेवलं, ते त्यांचं प्रेत तेलामध्ये ठेवलं खराब होऊ नये म्हणून. याप्रमाणे कृष्ण परत आले. कृष्णाने ताबडतोब ओळखलं, म्हणले मणी कुठे आहे? ते म्हणले मणी माझ्याजवळ नाहीये. अक्रूर आता या वेळेला अक्रूराजवळ मणी ठेवला आणि कृतवर्मा पळून गेला. कृतवर्मा पळून गेला. कृष्ण म्हणाले कृतवर्मा हा पळून गेला. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याचा दुसरा सारथी तोही पळून गेला. कृष्णाने त्याच्या मागं धावत धावत, शतधन्वा नाव आहे त्याचं, शतधन्व्याच्या मागं लागले. पण शतधन्वा इतक्या वेगवान 400 किलोमीटर रोज पळत होता तो घोडा. त्या घोड्यावर बसला आणि श्रीकृष्ण त्याच्या मागे धावत धावत गेले. हे करता करता मिथिला नगरीत येऊन पोहोचले. मिथिला नगरीत आले तोपर्यंत हा शतधन्वा मिथिला नगरीमध्ये त्याने घोडा सोडला आणि पळत सुटला. कृष्ण त्याच्या मागे पळत गेले. त्या शतधन्व्याला ठार मारलं, पण त्याच्याजवळ मणी सापडला नाही, कारण मणी ठेवला होता अक्रूराजवळ. शतधन्व्याला विनाकारण मारलं. बलराम दादाला म्हणले उगीच शतधन्व्याला मारलं, मणी काही सापडला नाही. मग बलराम दादा म्हणले आता आपण आलोच ना मी मिथिलेला, तर मी मिथिलेचा राजा जनक हा माझा फार जुना मित्र आहे, मी त्याच्याकडे जातो. आणि बलराम दादा त्याच्याकडे गेले. बलराम दादांनी त्या ठिकाणी अनेक दिवस तिथे राहिले. त्यावेळेला दुर्योधन तिथे आला आणि दुर्योधन तिथे गदायुद्ध शिकला बलराम दादाकडून. म्हणजे आपल्या हस्तिनापुरात नाही शिकला, दुसऱ्याच्या घरी, कोणाला पत्ता लागू नये, बलराम दादाकडून यांनी गदा विद्या आत्मसात केली. बलराम दादा काय भोळे बिचारे राहिले तिथं. कृष्ण परत आले आणि कृष्णाने विचारलं, विनाकारण आपण ज्याला मारलं शतधन्व्याला, आणि तोपर्यंत कृष्ण परत यायच्या आत हा अक्रूर म्हणला नाही कृष्णाच्या तावडीतून आपण सुटणं शक्य नाही, म्हणून हा उठला आणि काशीला गेला. काशीला निघून गेला. काशीला गेल्याबरोबर वाराणसी इकडे कृष्णाने शोध घेतला, मणी कुठे मणी कुठे, पत्ता लागेना. शेवटी काशी मधून वार्ता येऊ लागल्या की या ठिकाणी रोग नाही, राई नाही, कोणाला दुखत नाही, खुपत नाही. म्हणले कधीपासून? म्हणले बरेच दिवसापासून. अक्रूर जेव्हापासून येत आहे तोपर्यंतपासून कोणाला काही रोग राई, काही आधी व्याधी काही नाही, आणि पैसा भरपूर मिळायला लागला. कृष्णाने गेले काशीला आणि श्रीकृष्णाने अक्रूराला बोलवून घेतलं. अक्रूरा, आम्हाला माहिती आहे मणी तुमच्याकडे, आम्हाला ज्ञान आहे. अक्रूर म्हणाला हो महाराज, मणी माझ्याकडे, हा तुम्हाला मणी. कृष्ण म्हणे मला नको, मला त्या मण्याची इच्छा नाही, तो तुझ्याजवळ राहू दे, कारण त्याची पूजा अर्चा झाली नाही तर तो घात करतो, कृष्णाला माहित होतं. म्हणून जर याची पूजा अर्चा आपल्या पोराबाळाकडून नाही झाली तर काय होईल, म्हणून कृष्णाने तो मणी घेतला नाही. कृष्ण म्हणाले तुझ्याजवळ राहू दे. आणि याप्रमाणे श्रीकृष्णाने तो मणी अक्रूराजवळ दिला. फक्त आमच्या भाऊबंदीला सांग, बलराम दादाला विश्वास नाहीये म्हणे. बलराम दादा म्हणतील की मणी कृष्णाने चोरला, म्हणून त्यांच्या समोर तुला मी देतो. त्याप्रमाणे बलराम दादाच्या समोर श्रीकृष्णाने सांगितलं अक्रूरा, हा मणी तुम्हाला राहू द्या. याप्रमाणे अक्रूराने तो जवळ घेतला. पण पुढे तो मणी कुठे गेला याचा काही पत्ता नाही, आजही त्याचा पत्ता नाही. असो, याप्रमाणे श्रीकृष्णाच्या आता ह्या जांबवती ही पत्नी झाली, जी जांबवताची मुलगी म्हणून जांबवती. त्यानंतर श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी, त्यानंतर सत्यभामा ही आपल्याला दुसरी पत्नी, तिसरी जांबवती, त्यानंतर सत्या नावाची पत्नी. भगवंतानी या वेळेला सत्येबरोबर विवाह केला. काही आत्याच्या मुली आहेत, आत्याच्या मुलीबरोबर सुद्धा लग्न करण्याची त्या काळात पद्धत असेल, त्याप्रमाणे अनेक
सत्राजितांच्या नंतर श्रीकृष्णाने सत्राजित तर ठार मारला गेला. नंतर कृष्णाने त्याचा और्ध्वदेही कृत्य वगैरे केलं. एकदा पांडवान दृष्णू प्रतिमान पुरुषोत्तम. त्यानंतर मित्रविंदे बरोबर श्रीकृष्णाने विवाह केला. ही दुर्योधनाला द्यावी असं तिच्या भावांना वाटत होतं, परंतु श्रीकृष्णाने तिथं जाऊन तिचं हरण केलं आणि सर्वांचा या ठिकाणी नाश केला. त्यानंतर सत्या हिचा बरोबर विवाह केला. 7 बैलांना एकदम बेसन घालायची होती, ती श्रीकृष्णाने घातली आणि सत्येबरोबर विवाह केला. त्यानंतर भद्रेबरोबर विवाह, तिलाच भद्रा म्हणतात. त्यानंतर नागनजिती असं तिचं नाव आहे सत्येचं. त्यानंतर भद्रेबरोबर विवाह केला ही आणि लक्ष्मणाबरोबर विवाह केला मत्स्यभेद करून. असं म्हणतात की यावेळेला प्रत्यक्ष अर्जुन सुद्धा आला होता मत्स्यभेदेच्या वेळेला, पण अर्जुनाला देखील मत्स्यभेद करता आला नाही आणि श्रीकृष्णाने तो विवाह केला. त्यानंतर राजाने विचारलं, यथा तो भगवता भौमा येन ता स्त्रिया निरुद्धा एतदाचक्षो विक्रमशार्गधन्वनः. एकदा भगवंतानी भौमासुराला कसं ठार मारलं त्या संबंधी सांगतात. ते म्हणतात, इंद्रेण ऋतछत्रेण ऋतकुंडल बंधुना. इंद्राचे कुंडल म्हणजे आदितीचे कुंडल आणि इंद्राचं छत्र या भौमासुराने हरण केलेलं होतं. तेव्हा इंद्राने प्रार्थना केली, देवा माझं छत्र भौमासुराने नेलंय, आदितीची म्हणजे माझ्या आईची कुंडलं नेलीत, तेव्हा तुम्ही भौमासुराचा वध करून हे सगळं मला प्राप्त करून द्या. असं म्हटल्यावर श्रीकृष्ण गरुडावर आरूढ झाले. सत्यभामेला सोबत घेतलं आणि चक्रानागुम चलम वायुम त्यांनी असे अनेक 7 खंदक केलेले होते. या 7 खंदकाच्या आतमध्ये तो राहत होता. तिथे कोणीच येऊ शकत नव्हतं. आधी जलदुर्ग, पाणी सगळीकडे, सगळ्या बाजूनी पाणी. त्यानंतर मोठमोठे दुर्ग, उंच उंच अशा प्रकारचे डोंगर, त्या डोंगराच्या ओलांडून कुणी येऊ शकत नव्हतं. त्यानंतर अग्नी लावलेला होता, त्या अग्नीच्या आतमध्ये कुणी येऊ शकत नव्हतं. म्हणजे रथाचा तर प्रवेशच शक्य नव्हता. घोडे, रथ, पायंदळ, हत्ती काही येऊ शकत नव्हतं. आणि अग्नीच्या या ज्वालेमुळं मोठमोठी विमानं सुद्धा जळून खाक व्हायची. याप्रमाणे श्रीकृष्ण गरुडावर बसले आणि गरुडावर आरूढ होऊन निघाले. सत्यभामेला सोबत घेतलं म्हणले आता. आणि सत्यभामा ही युद्धात कुशल होती. सत्राजितांनी त्याला मुलगा नसल्यामुळे सगळी युद्धविद्या हिला शिकवली होती. हे कृष्णाला माहित होतं. कृष्ण म्हणाले, माझ्यासोबत चल. आणि प्राकारम गदया गुरव्याम, आधी श्रीकृष्णाने तिथे गेल्याबरोबर मोठमोठे जे प्राकार आहेत, जे मोठमोठे दुर्ग होते किंवा मोठे डोंगर होते, त्या डोंगर आपल्या गदेने फोडून काढले. आधी डोंगराला फोडलं, त्यातल्या पाणी सगळं नष्ट करून टाकलं आणि पांचजन्य ध्वनी आपला पांचजन्य शंख वाजवला. तिथे मुर नावाचा एक दैत्य होता, तो सगळ्याचं रक्षण करत होता. त्यांनी अशी व्यवस्था केली होती की या दुर्गामधून जलदुर्ग, त्याप्रमाणे काटेरी अशा प्रकारच्या गोष्टी, अग्निदुर्ग याच्यातून कुणी येऊ नये. बरं आलाच तर मुर नावाचा दैत्य महा ताकदवान होता. त्याचे 5 मुलं होते, ते महापराक्रमी होते. हा मुर तिथे आला. मुर शयान उत्तस्थौ, तो झोपेतून उठला. म्हणले, अरे कोण आहे रे? म्हणले, एवढं सगळं डोंगर नष्ट करणारं, पाणी सोडून देणारं कोण आहे? पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाला पाहता क्षणीच त्यांनी त्याच्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. रभ्यद्रव तार्क्षसूतम यथो रगाहा. आणि ज्याप्रमाणे तार्क्षसूत म्हणजे गरुडाचं आणि सर्पाचं जसं युद्ध व्हावं तसं प्रत्यक्ष गरुड आणि मुर याचं युद्ध सुरू झालं. गरुडाने आपल्या पंखाने, गरुड काय लहान होता का, त्याने आपल्या पंखानेच त्याचे सगळे शस्त्र नष्ट करून टाकले आणि चोंचीने त्याला मारायला सुरुवात केली. करता करता तदा पदद्वै त्रिशम गरुत्मध्ये तो ठार झाला आणि त्याचे 5 मुलं आले युद्धाला. त्या 5 मुलांना भगवंताने ठार केलं. त्यानंतर तच्छस्त्र कुटुंब भगवान स्वर मार्गणैर. आणि नंतर भौमासुराला आव्हान दिलं, भौमासुरा ये माझ्याबरोबर युद्धाला. भौमासुर आला, गदा घेऊन आला. त्यावेळेत दृष्ट्वा सवार्यम गरुडोपरी स्थितम, त्यांनी पाहिलं गरुडावर बसलेले आहेत. उंचून आल्यामुळं खालच्या कुठल्याही दुर्गाचा त्याचा काही संबंध नाही, कोणी येऊ शकत नाही अशी स्थिती नव्हती. आणि प्रचंड गरुड, तो त्या गरुडाने सुद्धा युद्ध केले. गरुडाने सुद्धा आपल्या पंखाने हजारो या सैनिकांना घायाळ करून टाकलं. आणि श्रीकृष्णाने हातामध्ये धनुष्यबाण घेतला. त्याप्रमाणे या सत्यभामेला सांगितलं आता बाण मारायचा. सत्यभामेने बाण मारला, पण भगवंतानी चक्र सोडलं
आणि चक्राने या भौमासुराला नाश करून टाकला. चकार तरी हता कुंजरम, त्याचा हत्ती मारून टाकला आणि त्याचा शिरच्छेद केला. तम भौम प्रहार छत्या वज्र प्रहतो यतः. एखादा वज्राचा प्रहार व्हावा डोंगरावर, त्याप्रमाणे भगवंताचा प्रहार झाल्याबरोबर माला हत इव द्विपाः. ज्याप्रमाणे हत्ती खाली कोसळतो त्याप्रमाणे हा हत्तीसारखा खाली पडला आणि मग तो त्या ठिकाणी ठार झाला. सकुंडलम, आपल्या कुंडल किरीट याचा स खाली पडला आणि मग सगळ्या देवांनी आकाशातून पुष्पवर्षाव केला. अस्तौषधी विश्वेशम देवी देववरार्चितम. आकाशातून पुष्पवर्षाव झाला. दुंदुभी वाजू लागल्या. कृष्णाचा जय जयकार झाला. तेवढ्यात भूमिरोवाच, हा भूमीचा पुत्र होता ना, हा पूर्वीच्या कृष्णाच्या म्हणजे वराह अवतारामध्ये जेव्हा या हिरण्याक्षाचा राग आला भगवंताला, त्या रागातून याची निर्मिती झाली म्हणून हा असुर झाला. भूमी जेव्हा भगवान आणत होते आपल्या दातावर, तेव्हा या हिरण्याक्षांनी त्याच्याबरोबर युद्ध केलं भगवंताबरोबर. त्यावेळेला भूमीबरोबर पासून तो निर्माण झाल्यामुळं त्याला भौम असं म्हणतात. भूमीपासून झाला म्हणून भौम. तो लाल रंगाचा होता. आणि या वेळेला भूमी समोर आली आणि भूमीने भगवंताची प्रार्थना केली. हे देवा, नमस्ते देवदेवेश शंखचक्र गदाधर भक्तेच्छोपात रूपाय परमात्मन नमोस्तुते. हे देवा, तुम्हाला नमस्कार असो. भक्तेच्छोपात रूपाय, तुम्ही भक्ताच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करता. तेव्हा आज तुम्ही गोपाल कृष्ण रूपाने या ठिकाणी त्याला ठार मारलं, ते बरं झालं. हा जरी माझा पुत्र असला किंवा वराहापासून जरी झालेला असला तरी हा असुर प्रवृत्तीचा असल्यामुळं तुम्ही त्याला ठार मारलं. नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिने. याप्रमाणे भूमीने भगवंताची स्तुती केलेली आहे. मात्रा आणि देवा मन इंद्रियाणी. आणि हे देवा, हे पंचमहाभूत तुमच्यापासून निर्माण होतात. पंचमहाभूताचा विलीन देखील तुमच्यामध्येच होतं. तत् पालयनं कुरुत. आणि तुम्ही जगाला अवतार जगामध्ये धारण करताच जगाचं पालन करण्यासाठी आणि दुष्टाचा संहार करण्यासाठी. आणि आज तुम्ही याला ठार मारलं, बरं झालं. शुकाचार्य म्हणतात, याप्रमाणे भूमीने प्रार्थना केली. भक्ती नम्रया, अत्यंत हात जोडून नम्रपणाने भूमीने प्रार्थना केली. आणि मग भगवान याचा मुलगा जो होता भगदत्त, तो समोर आला. त्याने भगवंताची प्रार्थना केली, स्तुती केली, भगवंताची पूजा केली आणि त्याने सांगितलं, भगदत्ता, हे राज्य तुझं. आता या ठिकाणी तुझ्या वडिलांनी ज्या स्त्रिया आणलेल्या आहेत, कोंडवाड्यामध्ये कोंडल्यात, त्या स्त्रिया मुक्त करा. याप्रमाणे तत्र राजकन्यानाम 6,000 16,100 एवढ्या त्या स्त्रिया होत्या. 16,100. त्याला 1,00,000 स्त्रियांच्या बरोबर एकदम विवाह करायचा होता. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून स्त्रिया पळून आणल्या, मुली पळून आणल्या. या सगळ्या बंदिवासात ठेवल्या आणि श्रीकृष्णाने सगळ्यांना कोंडवाड्यातून सोडलं. कोंडवाड्यातून जनावर जसे बाहेर पडावे तशा सगळ्या मुली बाहेर पडल्या. कृष्ण म्हणाले, जा आता आपापल्या घरी. सगळ्या जणी खाली बघू लागल्या, रडू लागल्या. का म्हणले, आपल्या आपल्या घरी मी पाठवतो, व्यवस्था करतो. मी भगदत्ताला सांगतो रथ पाठवून दे म्हणून, तुमच्या घरी जा. ते म्हणाले, देवा, आता आम्हाला घरी कोणी घेणार नाही, कारण आम्ही जरी घरी गेलो तरी लोक म्हणतील तुम्ही असुराच्या घरी राहिलात, तेव्हा तुम्ही या ठिकाणी दूषित झाला, म्हणून आमच्या घरी आम्हाला कुणी घेणार नाही. आमचे भाऊ घेणार नाहीत, आमचे वडील घेणार नाहीत आणि आमचं लग्नही होणार नाही. कारण सगळ्या म्हणतील, ह्या मुली, अगं तू त्या असुराकडे होतीस का, आम्ही नाही लग्न करत. तेव्हा आम्हाला फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील, ते म्हणजे प्राणार्पण करणे, कुठेतरी आड विहीर जवळ करणे, एवढंच आमच्या हातात शिल्लक राहील. मग त्यापेक्षा तुम्ही आमच्याशी विवाह करा. सगळ्या स्त्रियांनी हात जोडले, देवा, आम्ही तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहोत. असं म्हणल्याबरोबर तम प्रविष्ट स्त्रियो वीक्ष. कृष्णाने सांगितलं, हरकत नाही, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तुमच्या सर्वांच्या बरोबर मी विवाह करीन, तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. हा मुद्दा आहे. श्रीकृष्णाने ज्या स्त्रिया ज्यांना काही समाजामध्ये प्रतिष्ठा नव्हती त्यांना स्वतःच्या पत्नीचं स्थान दिलं आणि जगामध्ये सगळ्या स्त्रिया कृष्णाची स्त्री म्हणून तिला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. जिचा ज्या अर्थाने नावलौकिक प्राप्त करून दिला, एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्त्रियांची प्रतिष्ठा सांभाळण्याचं काम कृष्णाने केलं. भूयात पतिरम मह्यम. सगळ्यांची इच्छा होती, भूयात पतिरहम मह्यम, आमच्या सर्वांचे पती तुम्ही व्हा. तदनुमोदताम, तुमची
जर अपेक्षा इच्छा असेल, तुमची कृपा असेल तर आम्हाला तुम्ही स्वीकारा. श्रीकृष्ण म्हणाले हरकत नाही, तुम्हा सर्वांना मी पदरामध्ये घेतो. ता प्रायणो द्वारवतीम, चला रे म्हणले, रथ काय आणा. सगळे रथ आणले आणि सगळे द्वारकेला पाठवले. सगळे म्हणू लागले, हो कृष्णाने बायकांचं सैन्य जमा केलं काय? कृष्णाने आता बायकांनाही युद्धामध्ये कुशल करायचं ठरवलं दिसतं. 1 2 3 4 किती रथ येऊ लागले. 16,100 स्त्रिया पाठवल्या. सगळे द्वारकेतले लोक थक्क झाले. ता प्रायणो द्वारवतीम, आणि त्याच्यासोबत ऐरावत कुलेभांश्च, या ठिकाणी चतुर्दंता तरस्विना, ऐरावताचेच भाऊ, ऐरावतासारखेच सुंदर अशा प्रकारचे त्याच्याच वंशामधले अत्यंत वेगवान आणि 4 दातांचे पांढऱ्या रंगाचे 64 हत्ती या वेळेला भगदत्ताने श्रीकृष्णाला दिलेले. एक ऐरावत काय करतो इंद्र, 64 ऐरावत दिलेत. याप्रमाणे श्रीकृष्णाला हे सगळे आंदण दिलं आणि कृष्ण म्हणाले हे सगळं पाठवून द्या द्वारकेला. आता आम्ही निघालो. कुठे? गत्वा सुरेंद्र भवनम, स्वर्गामध्ये गेले. छत्र आणि कुंडल घेतले, भगदत्ताकडूनच ते घेतले आणि सांगितलं हे ज्याचे त्याला आपल्याला नेऊन द्यायचे. कृष्ण गेले इंद्राच्या दरबारात. इंद्राने मोठं जंगी स्वागत केलं. या 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 कृष्णा. कृष्णाने छत्र दिलं. हे तुझं छत्र, हे तुझ्या आईचे कुंडल. वा 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 कृष्णा, तुमच्यामुळं हे मला छत्र मिळालं, कुंडल मिळाले. नमस्कार केला. पहा, स्वार्थ साधला की लोक नमस्कार करतात आणि थोडं स्वार्थापासून स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःचं काही करायचं झालं तर लगेच विरोधात जातात. याप्रमाणे त्यांनी नमस्कार केला आणि कृष्ण म्हणाले आपण तुमच्या या बगीच्यामध्ये फिरून येतो, या म्हणे. बगीच्यात फिरून येता येता सत्यभामा म्हणाली कृष्णा काय सुगंध येतोय हो. म्हणले कशाचा आहे? म्हणजे पारिजाताचा आहे. पारिजातक, हा वृक्ष मला माझ्या घरी पाहिजे. तर बायकोचा हट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट. कृष्ण म्हणाले अगं काय करायचं आहे पारिजात? नाही नाही नाही, आपल्या घरी पाहिजे. आपल्याला पूजित स्त्री दशेंद्रेण, याप्रमाणे पारिजातम गरुत्मती, इतका सुंदर सुवास येऊ लागलाय, मला वाटतं माझ्या घरी पाहिजे. कृष्ण म्हणे घे मग. वृक्ष उपटला. वृक्ष उपटल्याबरोबर इकडं इंद्राला कळालं कृष्णाने वृक्ष उपटला. अहो सगळे देव आले ना युद्धाला. अहो ज्या कृष्णाने भौमासुराला मारलं, ज्यांनी तुला छत्रचामर आणून दिले, कुंडल आणून दिले, त्यांनी एक वृक्ष न्यायले तर तुम्ही युद्धाला तयार झाले का? अहो माझा स्वार्थ आडा आला ना की लागली कृष्णाबरोबर युद्ध करायची तयारी. मग त्याने सांगितलं आरोप्य सेंद्रान विबुधान, सगळे देव आले युद्धाला. निर्जित्योत्भायन पुरम, कृष्णाने सगळ्यांना पराजित केलं. अवघड काय हो, सगळ्यांना पराजित केलं. आणि इंद्राला सांगितलं इंद्रा मीच तुला एवढा उपकार केला आणि तू क्षणात विसरलास. माणसाला रोज नवा उपकार लागतो म्हणे, रोज नवा उपकार. कालचा उपकार आज चालत नाही, आज नवा उपकार असेल तर. नाहीतर लोक कृतज्ञ नसतात, कृतघ्न असतात. याप्रमाणे सत्यभामेला सांगितलं आणि सत्यभामेने तो वृक्ष घेतला. इकडे सर्वांचा भगवंतानी पराजय केला आणि वृक्ष खाली आणला. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. खाली येईपर्यंत संध्याकाळ झाली. आणल्यानंतर रात्र थोडा उशीर झाला असेल कदाचित. कृष्णाने तो तिच्या भवनामध्ये लावला. स्थापित सत्यभामाया, तिच्या भवनात मात्र लावला. पण लावला तो तिरपा लावला. तो तिरपा, तो जो वृक्ष लावला तो तिरपा चुकून लागला किंवा मुद्दाम लावला माहित नाही, पण कृष्णाची पद्धतीच तशी होती. तर गंधा लवरंपटाहा, आणि एकदम सकाळी एकदम सुगंध सुटला. तो तिरपा लावल्यामुळं त्याचे सगळे फुलं पडले रुक्मिणीच्या दारात. आणि हिच्या दारात मात्र खोड, फक्त मूळ तिच्या दारात. सकाळीच रुक्मिणी उठली आणि गजरा तयार केला आणि आली सत्यभामेच्या मंदिरात. भामाबाई काय करतात? हा इतक्या सकाळी उठला काय तुम्ही? काल रात्री थकून आली होती युद्धामधून, त्याप्रमाणे स्वर्गातून आल्यामुळे थकली होती, जरा उशीर झाला उठायला, इतक्या लवकर? म्हणजे हो. असं म्हणून तिने आपला ताबडतोब गजरा वळून दाखवल्याबरोबर हा म्हणले हे फुलं? म्हणजे हो माझ्या दारात पडले होते. आणि माझ्या दारात काय म्हणले? खोड. कृष्णाला म्हणली का हो कृष्णा, तुमची खोडच अशी आहे, तुम्ही नेहमी तिरपेत, तुम्ही नेहमी वाकडेत, मानेत वाकडे, कमरेत वाकडे, पायात वाकडे, मनात वाकडे. ते म्हणला अहो असं नाही, तुझ्यासाठी वृक्ष आणला म्हणे, पाणी तू घाल आणि फुलं मात्र रुक्मिणीला, तुमचं प्रेम रुक्मिणीवर आहे. असं म्हणल्यावर
सगळे हसू लागले. याप्रमाणे रेमे रमा निर्जित काम झोंपलो. रमा प्रत्यक्ष रुक्मिणीवर भगवंताचं प्रेम कसं होतं ते सांगितलं आणि मग सर्वांनी आनंद व्यक्त केला, तांबूल वगैरे खाल्ला. आणि याप्रमाणे आता भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी बरोबर कसा संवाद करतील आणि नंतर रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये कृष्णाचं प्रेम कसं दिसेल, या दोघांच्या मध्ये काय संवाद होईल, त्याचप्रमाणे पुढे भगवंताच्या इतर संततीचं वर्णन आणि अनिरुद्धाचा जो विवाह होईल तो सगळा भाग उद्याच्याच कथेमध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.